कंटिन्यू तीच राहिलेली असते. मात्र या मॅच मध्ये परिस्थितीनुसार फलंदाजीचे अनुक्रम आहे, जो क्रमांक आहे तो आपल्याला बांदलवाडी संघाकडून दिसतोय. विशाल जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे तो विशाल मात्र यावेळेला, आणि त्याच्या जोडीला असेल भावेश माने. भावेश मानेवर मात्र सुपरस्टार कडापे संघाचं लक्ष असेल, कारण या खेळाडूला मात्र तुम्ही कमी लेखू शकत नाहीये. तब्बल 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपण क्रिकेट वेगवेगळ्या विभागामध्ये आणि जास्त प्रमाणात खेळताना पाहतोय, आणि या 2 वर्षामध्ये एक नवोदित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांचा खेळ आपण कधी पाहिला नसतो. जर आपण आणि त्यांनी केलेले स्वतःमधील इम्प्रूव्ह, आणि नवीन जुने खेळाडू आहेत त्यांनी स्वतःमध्ये केलेले इम्प्रूव्हमेंट्स हे मात्र आपण पहिल्यांदाच पाहतोय. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूचा खेळ या ठिकाणी नक्कीच बदललेला असेल. आता मात्र स्ट्राईक एंडला आहे तो विशाल, आणि नॉन स्ट्राईक एंडला भावेश, आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक टाकतोय तो म्हणजे गणेश कडू. यावेळेला मात्र राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी पॅव्हेलियन कडून सज्ज होतोय. पहिला चेंडू विशालसाठी, शॉर्ट पिच चेंडू. या वेळेला थोडी चेंडूने उसळी घेतली, निर्धाव चेंडूची सांगता झाली. पंच मात्र तटस्थ. सुरेख सुरुवात सुपरस्टार कडापे संघाची. या संघामध्ये बरेच व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं, आणि नवीन नवीन खेळाडू तयार होताना दिसतात. या वेळेला थोडस बॅकफुटवर येऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेला 2 धावा सहज. पुन्हा खराब थ्रोची फेकी होते, खराब थ्रोची फेकी होते. त्याच्यामुळे एक जम्याची बाजू हीच आहे की पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर मात्र त्या 3 धावा या मिळाल्यात एक बाईच्या स्वरूपात. त्याच्यामुळे स्ट्राईक रोटेट झालेला आहे. आणि आजच्या दिवसाचा जर विचार केला तर ज्या ज्या संघाने स्ट्राईक रोटेट केले तो संघ या ठिकाणी विजय झालाय. पुढील चेंडू. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल होताना दिसतंय. नवीन फलंदाज भावेश आलाय, त्याच्यामुळे लेग साईडला एक एक्स्ट्रा खेळाडू घेऊन खेळतोय गणेश कडू. भावेश पाहूया. या वेळेला पुन्हा एकदा स्लॉट मधील चेंडू होता, मात्र चांगली फ्लाईट दिली होता चेंडूला, उसळी घेतली चेंडूनी. आणि या विभागातील एक जरी यष्टीरक्षक म्हणून जर त्याची भूमिका असेल, तो अनंत कुडले मात्र कधी कोणत्या क्षणी तुम्हाला कधी यष्टीचित करेल हे मात्र यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला. चेंडू चालला डीच्या घरामध्ये एका धावेसाठी. या एका धावेने धावपळक पुढे जाऊन पोहोचते, धावपळक जाऊन पोहोचते 4, आणि वैयक्तिक खातं खोलतोय तो भावेश. भावेशचा प्रयत्न असेल की स्ट्राईक रोटेट करणं, त्याच्यामुळे. आणि जर गणेशच्या गोलंदाजीचा विचार केला तर पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर 3 धावा खर्च केल्या होत्या, तर नंतर मात्र या 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. तर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. मैदानामध्ये गणेश सज्ज होतोय भावेशसाठी. रिव्हर्स अटेम्प्ट नक्कीच केला होता, चांगली बॅट फिरली होती, मात्र बॅटची इनर एज लागली तरी सुद्धा चेंडू गेला आहे पॉइंटच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी विशालला थांबाय सांगितलं भावेशने. धावफलक जाऊन पोहोचते 6 वरती. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. या षटकामध्ये 6 धावा झालेल्या आहेत, अजून एक चेंडू शिल्लक. एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, षटक संपतोय. एक षटकाखेर सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे गणेश कडू यांच्या माध्यमातून. फक्त 6 धावा खर्च केल्या. यावेळेला अक्षय कडू गोलंदाजी मार्कर. गणेश कडूने त्याची भूमिका पूर्ण केली आहे, आता अक्षय कडूला त्याची भूमिका पाडावी लागेल.
तर आता वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक. तर विशाल पुन्हा सज्ज होतोय. यावेळेला स्लॉट मधला चेंडू मात्र थोडासा लेग ब्रेक केला होता चेंडू आणि थोडासा टप्पा पडल्यानंतर काटा चेंज केला चेंडूने. निर्धाव चेंडूची सांगता झाली. विशाल मात्र चेंडूशी कुठल्याही प्रकारचा संपर्क करू शकला नाही, छेडछाड करू शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुढील चेंडू यावेळेला शॉर्टपिच चेंडू होता. एक धाव, एका धावेने धावपळक जाऊन पोहोचते 7. थोडस बांधून ठेवलंय या मांदलवाडीच्या संघाला. विशाल असेल, आवेश असेल. या वेळेला पुन्हा हळव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू काहीसा खाली राहिला. काही चेंडूला फ्लाईट मिळते तर काही चेंडूला थोडस खाली राहतोय. त्याच्यामुळे फलंदाजाला फलंदाजी करणं फार कठीण होत बसतंय. जर सकाळच्या सत्रापासून जर आपण गोलंदाजीचा विचार केला, जर जे स्पेसर गोलंदाज आहेत ते या ठिकाणी हवे होताना दिसत आहेत. सुरे गोलंदाजी या ठिकाणी मुंबई मंडळाचे पदाधिकारी यांचं यथोचित या ठिकाणी स्वागत होतंय. आयुष 11 धनसवाडी संघाकडून. या विभागातील एक नामांकित व्यक्तिमत्व पंडूशेठजी नलावडे साहेब. सो एक फटका आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय. या विभागातील एक या विभागातील एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणजे पंडूशेठजी नलावडे साहेब यांचं या ठिकाणी या आयुष 11 सणसवाडी संघाकडून यथोचित स्वागत होताना आपण पाहिलं. तर त्यानंतर धाव फरक झालंय 13. तर 2 षटका अखेर धावफलक आहेत 13. थोडस शेवटचं निर्णायक षटक. यावेळेला मात्र गोलंदाजी मार्कवर जो फलंदाजीमध्ये सातत्याने कामगिरी करणारा प्रमोद मडवी यावेळेला गोलंदाजी मार्कवर नवीन या सत्रामध्ये गोलंदाजी मार्कवर दिसतोय प्रमोद मडवी. तर स्ट्राईक एंडला आहे विशाल. जो विशालला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता, त्याला मात्र मोठे फटके मारावे लागतील. तर प्रमोद कशा प्रकारची गोलंदाजी करेल विशालला हे पाहणं आपल्या बघण्याजोगे होईल. यावेळेला ब्लॉक होलचा चेंडू, यावेळेला बॅटची आउटसाइड एज लागले. चेंडू झाला डीच्या घरामध्ये. 1 धावेसाठी धावफलक जाऊन पोहोचते 14 वरती. थोडस हाणामारी करावी लागेल, थोडस फास्ट क्रिकेट खेळावं लागेल बांदलवाडी संघाला, तर एक सन्मानजनक स्कोर या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. आणि समोरच्या संघाचा जर विचार केला तर समोरच्या संघामध्ये एवढी मोठी बॅटिंग लाईन आहे आणि या बॅटिंग लाईनच्या अनुषंगाने जर तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. प्रमोद पुन्हा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला बॅटची पुन्हा एकदा आउटसाइड एज लागते. पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये चाललाय चेंडू. 1 धावे करता 1 धावेने फारसं या ठिकाणी फरक पडत नाहीये कडापे सुपरस्टार संघाला. धावसंख्या. 4 चेंडूमध्ये एक मोठा फटका तुम्हाला खेळणं गरजेचं आहे बांदलवाडी संघाला. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू स्वतः
मिळालं असतं, मात्र एका धावेने पुन्हा एकदा धावफलक जातोय 16. 6.5च्या सरासरीने खेळणारा हा बांदलवाडी संघ कमीत कमी 10च्या सरासरीने खेळणं अपेक्षित होतं, मात्र तशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला बॅटचा टॉप एज लागलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि 2 धावा निश्चित मिळत आहेत. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 18. आणि या शेवटचा चेंडू सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुपरस्टार कडापे संघाकडून. सुरेख फटका यावेळेला भावेशच्या बॅट मधून निघाला. या 6 धावांमुळे हॅलो फलंदाजाचे सुपरस्टार संघाकडून आपण पाहिलं की एक धावसंख्या कमी होती. त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती भावेशच्या बॅटमधून एक षटकार निघाला. एक चांगली गोलंदाजी लाईन आहे पांदलवाडी संघाकडे, आणि ज्या गोलंदाजीचा जर विचार केला आपण तर मात्र हा स्कोअर सन्मानजनक आहे. मात्र हे 2 अनुभवी खेळाडू वय वर्ष 40च्या पुढे आपण पाहतोय पनवेल ग्रामीण मध्ये 40+ मध्ये हे दोन्ही खेळाडू खेळताना दिसतात आपल्याला. तेच हे खेळाडू आपल्याला मैदानामध्ये एक अनुभवी जोडी कशा प्रकारे फलंदाजी करते, काय नवीन येणाऱ्या खेळाडूंना कशा प्रकारचं संदेश देत आहेत हे नवीन नवोदित खेळाडूंनी पाहणं फार गरजेचं आहे मित्रांनो. कारण की आपण पाहतोय सातत्याने विभागामध्ये बऱ्याच अंशी हे 2 खेळाडू असतात ते आपल्या संघाची एंट्री करत असतात. आणि आजही त्यांनी जर पहिल्या सामन्याचा विचार केला तर मंगेश कडू कुठेतरी पहिल्या सामन्याला गैरहजर होते, मात्र आता मात्र हजर झालेत. आणि एक त्यांच्या खेळाचा जर विचार केला तर
परिस्थितीनुसार खेळामध्ये परिवर्तन करण्याचा यांचा मानस जास्त असतो. त्याच्यामध्ये सणसवाडी संघ असेल, कडापे सुपरस्टार असेल, यंगस्टार असेल, तर या 3-4 संघांनी या असोसिएशन मधल्या महत्वाच्या 3-4 आणि प्रमुख संघाने बऱ्याच नवीन येणाऱ्या संघांना मात्र चांगला संदेश दिलाय. परिवर्तन ही तुम्हाला क्रिकेटमध्ये फार महत्वाची गरज आहे. आणि आता आपण पाहतोय की 18 चेंडू आणि 25 धावांचं योगदान घेऊन उतरलेला हा बांदलवाडी संघ वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक टाकतोय. विकासने मात्र चांगली करामत केली होती मगाशी, कारण की पहिल्या दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर मात्र सुद्धा फक्त येणाऱ्या 5 आणि 4 चेंडूमध्ये फक्त 3 ते 4 धावा खर्च केल्या होत्या आणि विकेट सुद्धा काढल्या होत्या. तो विकास मात्र गोलंदाजी मार्कला असेल, अनंताचा सामना करेल. मी मगाशीच म्हटलं होतं की विकास हा एक चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करतोय. वारंवार जरी षटकार मिळाला हल्ला तरी नंतर सुद्धा तो कमबॅक करतोय. मात्र येणाऱ्या जे 2 गोलंदाज आहेत त्यांनी मात्र विकासला साथ दिली पाहिजे. मात्र अनुभव हा या नवीन खेळाडूच्या वरती हावी होतोय का, तर पहिल्या चेंडूमध्ये हावी होताना दिसतोय विकास, तो अनंत. यावेळेला बॅटची एज लागली होती निश्चित, मात्र यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. डीच्या घरात 1 धाव आणि एका धावेने संघाचं आणि वैयक्तिक खातं खोललं जातंय. तर 2 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूमध्ये एक एज लागली होती. आता थोडीशी उसळी घेतली होती चेंडूने, फ्लाईट मिळाली होती चेंडूला, मात्र एज लागली आणि यष्टीरक्षकाच्या हाताच्या वरून तो चेंडू, डोक्याच्या वरून चेंडू गेला. प्रयत्न नक्कीच केला होता, मात्र चेंडू हाताला सापडला नाही. 1 धावेमध्ये वैयक्तिक खातं खोललं गेलं. विकास, पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारची फलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, मात्र पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. निश्चितच हा चेंडू आणि गणेश कडू. अनंत कुडले मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला फलंदाजी करताना दिसतोय. यावेळेला हलक्यात आणि खेळून काढलेला चेंडू, एका धावेवर समाधान मानावं लागेल. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर ज्या ज्या संघाने आपण स्ट्राईक रोटेट केले तो संघ या ठिकाणी विजय होताना दिसला, कारण की स्ट्राईक रोटेट करून प्रेशर रिलीज होत होता, हे मात्र नक्कीच आजच्या सामन्यांमधून आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला धावपळक जाते 4 वरती. विकासचा मात्र सुरेख षटक हाताळतोय विकास. नो चेंडू टाकल्यानंतर एक चांगला चेंडू टाकला, मात्र सन्मान दिला चेंडूला. यावेळेला स्लॉट मधला चेंडू होता, बॅटची नळी लागली. 1 धाव नक्कीच पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण होतीये. बॅड कॉल. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी मात्र 3 धावा मिळाल्या. त्या 3 धावेमुळे धावपळक पुढे जाऊन पोहोचते 7 वरती. एक चांगला चेंडू होता, ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी मात्र एक खराब थ्रोची फेकी झाली आणि त्या बदल्यात अजून 2 धावा एक्स्ट्रा मिळाल्या. त्याच्यामुळे धावपळक 5 होण्याच्या ऐवजी आता 2 ने वाढते, 7 होते. 4 चेंडूचा खेळ झालाय, 7 धावा आल्यात. पुढील चेंडू विकासचा. गणेश साठी स्लॉट मधला चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला फ्लाईट मिळते. एक निर्धाव चेंडूची सांगता होते.
शेवटचा चेंडू शिल्लक. आणि मात्र या खेळाडूने हे दाखवून दिले विकासने की गोलंदाजी जरी मला षटकार जरी मिळाला किंवा माझ्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षकाने जरी मला साथ दिली नाही तरी मी निर्धाव चेंडू फेकू शकतो, हे मात्र विकासने सातत्याने दाखवून दिलं. यावेळेला बॅटच्या टॉप एज लागला, विकास स्वतः चेंडूच्या खाली येतोय आणि जे विटू मात्र प्रत्येक वेळेला समालोचक आहेत त्यांना अशी चांगल्या रीतीने विश्रांती देणारी सुंदर गाणी या ठिकाणी आपल्याला त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळते. उद्या सुद्धा आज सुद्धा भरपूर गाणी डाउनलोड करा आणि उद्या सुद्धा अशीच गाणी लावत राहा, त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच होईल. तर नवीन फलंदाज येतोय, आपण मैदानामध्ये जातोय की अनिल मडवी येतोय. हा एक फलंदाज मोठे मोठे फटके मारण्यामध्ये आणि मॅन ऑफ द सिरीज सुद्धा बाईक सुद्धा याच्या नावावरती आहे असं या ठिकाणी माहिती मिळते. आपण स्ट्राईक एंडला पाहतोय अनंत कुडले आणि गोलंदाजीमध्ये येतोय मयूर. याच मयूरने मगाशी जर आपण गावदेवी कुस्ती संघाला एकाच लेंथ वरती वाईड यॉर्कर या लेंथ वरती बांधून ठेवलं होतं. सातत्याने वाईड यॉर्कर आणि थोडीशी एक ब्रेक करत होता, चेंडू लेग ब्रेक करत होता असं आपल्याला सातत्याने दिसत होता आणि त्याच लेंथ वरती त्यांना बांधून ठेवलं. अशा प्रकारची आता कोणत्या लेंथ वरती गोलंदाजी करेल हे आपण पाहण्याजोगे होईल. आपल्याला मयूर सज्ज होतोय अनंत कुडलेसाठी. एक नवोदित खेळाडू, दुसरीकडे असेल एक अनुभवी खेळाडू. यावेळेला सुरेख चेंडू होता, हवेत चेंडू पाहूया झेल होते का, आणि झेल होते. महत्वाची विकेट या ठिकाणी जाते. डीजे विटू. तर पुन्हा आपण मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती मयूरने मात्र एक महत्वाचा हिरा बॅक टू द पॅव्हेलियन पाठवलाय अनंत कुडलेच्या स्वरूपात. हा एक घातक फलंदाज होता, तो विजय मधला जो काटा आहे. मात्र या विजयामध्ये अनेकसे काटे सुपरस्टार संघाकडून येणार आहेत. यावेळेला येतोय अक्षय कडू. तिसरा विकेट जातो या ठिकाणी. आपण तीन फलंदाज जर आपण विजयार केला, जर त्या 2 धावांचा जो फेकी झाली होती त्या 2 धावा जर कमी झाल्या असत्या तर मात्र या ठिकाणी आतापर्यंत 5च धाव संख्या राहिली असती. 20 धावांची गरज राहिली असती. आता मात्र 18 धावांची गरज आहे. धावफलक आहे 7 वरती. 11 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत 18. त्याच्यामुळे अक्षय हा डावकुरा फलंदाज, एक नवीन प्लॅनिंग. तर नक्कीच मंगेश खडू एक लेफ्ट हँड फलंदाज होते, त्यांनी काही चेंडू खेळणं गरजेचं होतं या विकेटवरती. मात्र त्यांची रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाल्यामुळे थोडसा या ज्या धावा आहेत त्या 18 धावांचा जो अंतर आहे 11 आणि 18, यावेळेला पुन्हा यॉर्कर लाईन, वाईड यॉर्कर लाईन, पण त्या ठिकाणी जर क्षेत्ररक्षक पाहिलं तर खूप दूर आहे आणि या 2 धावा सहज पूर्ण झाल्या. मयूर मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. या 2 धावेने धावपळक जाऊन पोहोचते 9 वरती. तर अक्षयने मात्र स्ट्राईक रोटेट करण्यासाठी आला असावा असं प्लॅनिंग या ठिकाणी दिसतोय, रणनीती दिसते, ठरवली असेल. या वेळेला मात्र एक चुकीच्या चेंडूची फेकी होते. यावेळेला नक्कीच असं प्रेशर जाणवते की एक नॉकआउटची मॅच आहे, क्वालिफायच्या यानंतर आपली क्वालिफायची मॅच आहे आणि आपला जो धावपळक आहे तो या बलाढ्य संघासमोर कमी असताना थोडंसं प्रेशर नक्कीच असणार मयूरवरती. कारण पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर सुरेख हाताळले होते. त्यानंतर मात्र अवांतर धावेची फेकी झाली. पुढील चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू, यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि
पंचांचा निर्णय अंतिम राहील या ठिकाणी. क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट नक्कीच होतात, पण अक्षयची रन इन द बिटवीन द विकेट मात्र सुरेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा जो प्रयत्न होता तो मात्र सफल होते. खेळाडू मात्र सुखरूप क्रीज मध्ये पोहोचला. एका धावेने मात्र नक्कीच स्ट्राईक रोटेट होत पुढे जाऊन पोहोचले 11 वरती. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडू मध्ये जवळजवळ मला वाटलं 4 धावा खर्च केल्या. पुढील चेंडू ह्यावेळेला ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू नक्कीच पंच या ठिकाणी अवांतर चेंडू घोषित करतायत. आता मात्र हे नक्कीच जाणवते की मयूरवर प्रेशर दिसतोय, कारण मयूरची मगाची जर गोलंदाजी पाहिली तर एक सुद्धा अतिरिक्त धाव नव्हती. आता मात्र 2 अतिरिक्त धावा टाकल्यात. एक जो अपेक्षित टप्पा ठेवण्याचा जो प्रयत्न होतोय तो मात्र चुकीचा या ठिकाणी असफल होतोय. यावेळेला पुन्हा एकदा हवे झेल, क्षेत्ररक्षक आणि झेल सुटलाय सोडते आणि या एकूण 2 धावा. धावफलक जाऊन पोहोचते 14. अजूनही धावांची गरज. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी. 8 चेंडू आणि 11 धावा. एक सुपर लढत पाहायला मिळते आपल्याला सुपरस्टार कडापे आणि बांदलवाडी संघाच्या दरम्यान. यावेळेला पुन्हा एज लागली आहे. जर आपण विचार केला मयूरच्या गोलंदाजीला, जर मयूर वाईड यॉर्कर चेंडू टाकते ते एजेस लागण्याची फार दाट शक्यता होती आणि तशाच प्रकारच्या एज लागल्या सुद्धा. एक स्लिप असती तर मात्र नक्कीच हा चेंडू स्लिप मध्ये जाऊन विसावला असता. मात्र एका धावेने धावफलक जाऊन पोहोचते 15 वरती. आता मात्र 10 धावांची गरज. चेंडू आहेत 7 धावा बनवायच्या. 10-7-7-10 असा हा कॉम्बिनेशन कशा प्रकारे या चेंडूवरती फार महत्व असेल. या चेंडूवरती एक मोठा फटका मारावा लागेल किंवा स्ट्राईक रोटेट होणे फार गरजेचं असेल कडापे सुपरस्टारच्या दृष्टीने. तर मयूर नक्कीच प्रयत्न असेल हा चेंडू निर्धाव किंवा विकेट घेण्याचा प्रयत्न असेल मयूरचा. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. बॅटची एज लागते. चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. त्याच्यामुळे आता मात्र लढत जाऊन पोहोचले 6 चेंडू आणि 9 धावांची. जर आपण मागच्या 2 सामन्यांचा विचार केला आणि या फेरीतील सामन्यांचा, या गटातील सामन्यांचा जर विचार केला तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 3 धावा आणि 6 चेंडू 4 धावा अशी लढत होती. आता मात्र लढत आहे 6 चेंडू आणि 9 धावांची. त्याच्यामुळे कशा प्रकारचं समीकरण असेल, कशा प्रकारचं प्लॅनिंग असेल बांदलवाडी संघाचं, तर कशा प्रकारचं प्लॅनिंग असेल सुपरस्टार संघाचं, नक्कीच तिकडे रणनीती ठरली आहे. विकेटवरती अक्षय आणि गणेश अनिल याची. तर निर्णायक षटकच्या स्वरूपात येतोय राजेश. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक, निर्णायक षटक. या षटकामध्ये या सामन्याचा निकाल लागून राहील. सुरुवातीला येणारे 3 चेंडू फार महत्वाचे असतील, कारण या 3 चेंडूवरतीच पुढील 3 चेंडूचा खेळ डिपेंड राहील. या 3 चेंडूमध्ये राजेशचा प्रयत्न असेल कुठल्याही प्रकारचा मोठा फटका लागू न देणे, तर अक्षयचा प्रयत्न असेल 3 चेंडूमध्ये एक मोठा फटका मारणे. राजेश सुर्वे गोलंदाजी मार्कवर मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली अशी फलंदाजी केली होती, गोलंदाजी सुद्धा केली होती राजेशने. तोच राजेश आता गोलंदाजी मार्कवर येतोय. पॅव्हिलियन एंड कडून पहिला चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, लोअर फुलटा चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण होते. 1 धावेचा प्रयत्न होते. नवीन फलंदाज येतोय अनिल मडवी. तुप्पा तर पुन्हा एकदा एक आक्रमक फलंदाज येतोय अनिल मडवी. स्ट्राईक एंडला जाताना आपल्याला पाहायला मिळते 5 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना पहिला चेंडू सुरेख हाताळला राजेशने.
आता पाहूया या चेंडूमध्ये कशा प्रकारच्या कोणत्या लेंथ वरती चेंडू टाकतोय राजेश. तुपा सज्ज होतोय. या वेळेला शॉर्ट पिच चेंडू होता. आडव्या बॅटने चेंडू खेळला. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते. उफ, तर हा चेंडू जर यष्ट्यांवर आदळला असता तर नक्कीच डेंजर झोन मध्ये जाऊ शकला असता. या 2 धाव्याने मात्र नक्कीच थोडस प्रेशर रिलीज होईल. धाव फलक जाऊन पोहोचतोय 19 वरती. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. कंपल्सरी 6 धावा बनवायच्या आहेत. आपली लागलाय चेंडू. क्षेत्ररक्षक स्वतः गेलाय मात्र तोपर्यंत 2 धावा नक्कीच पूर्ण होत आहेत. नक्कीच कॅच घ्यायची होती ही, कारण या कॅच वरती अजून प्रेशर झाला असं सुपरस्टार संघासमोर. तीन चेंडू 4 धावांची आवश्यकता. चांगली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते सुपरस्टार आणि बांदलवाडी संघाकडून. तर या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ मात्र तासगाव संघासमोर क्वालिफायची मॅच खेळेल. आणि हा एक सुंदर असा फटका. तुम्ही अशा प्रकारची फटकेबाजी